नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। नुकतेच निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी बजेट मांडलेला आहे। तर या बजेटमध्ये स्वस्त कोणत्या वस्तू झालेल्या आहेत आणि कोणत्या वस्तू या महाग होणार आहेत ज्याच्यामुळे आपल्या खिशाला गात्री बसणार आहे, तर त्या सर्व वस्तू आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं जे आहे चांगली बातमी आहे की आता मोबाईल फोन थोडे स्वस्त होणार आहेत। पहिली गोष्ट, कारण की मोबाईल फोनवरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे मोबाईल फोन स्वस्त होऊ शकतात। आता जी इम्पोर्ट ड्युटी असते, आयात म्हणजे काय की समजा चीन या देशामध्ये काही वस्तू तयार होतात त्या येतात भारतामध्ये। आता चीन मध्ये डायरेक्ट वस्तू झालेल्या तयार, त्याच्यावर सरकार मध्ये काय लावते, आयात शुल्क लावते। आता जर हे आयात शुल्क लावलं, फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू 100 रुपयावरून चीनवरून मागवत होतो, त्याच्यावर 10% आयात शुल्क होतं, म्हणजे ती भारतात आल्यावर 110 रुपयाला व्हायची। आता हेच जर शुल्क त्यांनी 5 रुपये केलं, 5% केलं, तर हीच भारतात येताना 105 रुपये होईल। म्हणजेच काय की भारतात याची किंमत अल्टिमेटली कमी होणार आहे। आता सरकार आयात शुल्क याच्यामुळे लावत असतं की जास्तीत जास्त प्रोडक्शन, जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग ही आपल्या देशात व्हावी। मोबाईल फोनचे बरेचसे पार्ट हे चीन, जपान, साऊथ कोरिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये जास्त बनत असतात, म्हणून तिथून येणारे जर सुटे पार्ट किंवा बाकीचे पार्ट जर स्वस्त झाले तर अल्टिमेटली मोबाईल आपल्याला आणखी स्वस्त रुपयात जे आहेत तर ते भेटू शकतात। पुढचं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलत। इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कस्टम ड्युटी 5% कमी करण्याची घोषणा केलेली आहे। यामुळे विशेषतः टीव्ही, मोबाईल फोनच्या ओपन सेल आणि इतर घटक वस्तू मूलभूत सेवावरील जे आहेत तर त्या किमती कमी होऊ शकतात। म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू भविष्यात आपल्याला आणखी कमी किमतीमध्ये जे आहेत तर ते बघायला मिळू शकतात, कारण की सरकार आता जी कस्टम ड्युटी आहे तर ती देखील कमी करणार आहे। पुढचं, चामड्याच्या वस्तू, लेदर आणि लेदर उत्पादनावरील कर कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या किमती आता भविष्यात कमी होऊ शकतात। जर चामड्यापासून ज्या वस्तू बनतील तर त्या नक्कीच नजीकच्या भविष्यात आपल्याला स्वस्त किमतीत बघायला मिळतील। पुढचं, बॅटरीवरील कार, म्हणजेच काय की इलेक्ट्रिक वाहनांवरील कर सरकारने कमी करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, म्हणून इलेक्ट्रिक वाहनांवरील म्हणजे बॅटरीवर चालणारी कार जी आहे तर नजीकच्या भविष्यात आणखी थोडी कमी पैशात जी आहे तर ती मिळणार आहे। पुढचं, वैद्यकीय उपकरणे, हे फार महत्वाचं होतं, कारण की जे आपण वैद्यकीय उपकरणं पाहतो, फॉर एक्झाम्पल सोनोग्राफी करायला कोणी जातं, एक्सरे करायला कोणी जातं, कोणी विविध टेस्टिंग करायला जातं, तर त्या टेस्टिंग असणाऱ्या मशिनी, सर्जरी करताना मशिनी, एवढ्या ज्या मशीन असतात त्यांच्या किमती खूप महाग असतात आणि त्या शक्यतोवर भारतात बनतच नाही, ते आपण बाहेरून मागवत असतो, काही जपानवरून, काही जर्मनीवरून, म्हणजे जे देश सगळ्यात जास्त चांगलं मॅन्युफॅक्चरिंग करतात तिथून हे उपकरण येत असतात। तर यांच्यावर सरकार परत कर लावत होतं, तर हा कर आता कमी करण्याचा सरकारने प्रस्ताव ठेवलेला आहे। पुन्हा सीमा शुल्क, कस्टम ड्युटी सरकारने कमी करण्याचा प्रस्ताव केलेला आहे जीवन रक्षक वैद्यकीय उपकरणांसाठी, म्हणजे जे एकदम गरजेचे आहेत, ज्यांच्याशिवाय आपलं आयुष्य चालू शकत नाही किंवा जे डे टू डे लाईफ मध्ये सगळ्यात जास्त युजफुल होतात, सामान्य जनतेला ज्याचा जास्त फटका पडतो, तशी मशिनी आता कमी दरात जी आहेत तर ती भारतात उपलब्ध होणार आहे, ज्याच्या माध्यमातून मेडिकल सर्व्हिसेसमध्ये जी कॉस्ट दिवसेंदिवस वाढत होती तर ती मात्र कुठेतरी कमी होऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे। पुढचं, भारतात बनवलेले कपडे। ओके, तर हे आहे, तर भारतात बनवलेले कपडे जे आहेत तर ते आता कमी किमतीत जे आहे तर ते आपल्याला इथं मिळणार आहे, हे पण एक महत्वाचं आहे। पुढचं, सोने आणि चांदीच्या किमतींवर काय परिणाम। 2024च्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6% कमी करण्याचा प्रस्ताव होता, पण यावेळी सरकारने अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात कोणताही बदल केलेला नाही, म्हणजे सोन्याच्या ज्या किमती आहेत तर त्या ॲज इट इज त्यांच्या पद्धतीने कमी जास्त होत राहतील। याच्यामध्ये सरकारने काही कमी केल्यामुळे त्या किमती आणखी कमी होणार नाही, म्हणजे सोन्याच्या किमतींवर काही जास्त इथं परिणाम होणार नाही। आता काय काय महागणार आहे, तर महागणार म्हणजे एक महत्वाची गोष्ट ज्याच्यावर आपण लेक्चर घेतोय, हा जो बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे, त्याला म्हणतात इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल। एक असते टीव्ही, हा टीव्ही नाही मित्रांनो, टीव्ही वेगळा असतो, म्हणून मी सुरुवातीला काय म्हणलं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये टीव्ही वगैरे स्वस्त होऊ शकतो, पण इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे हा, याची स्क्रीन जी आहे तर ते टफन ग्लास असतो, तर हा थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो, ज्याच्यावर आपण रायटिंग करू शकतो। हा इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल शक्यतो हे सगळे चायनामध्येच बनत असतात, 99% हे इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल हे चायनामध्ये बनतात, भारतात येऊन त्यांच्यावर काहीतरी ब्रँडिंग होते। तर हे जे इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले पॅनल आहे आता मात्र महाग होणार आहे। का महाग होणार आहे, कारण की याची कस्टम ड्युटी 10%वरून 20% वाढणार आहे, म्हणजे उद्या भविष्य नजीकच्या काळात ज्या कोणी अकॅडमी असतील, ज्या कोणी शिक्षकांना हा पॅनल घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर घ्यावा, कारण की नंतर याची किमती जी आहे तर त्या नक्की आपल्याला वाढताना जे आहे तर तुम्ही घेऊ शकतात। पुढचं आहे, विणलेल्या कापडावरील बेसिक कस्टम ड्युटी 10 किंवा 20%वरून
किंवा 115 रुपये प्रति किलो यापैकी जे जास्त असेल त्या पद्धतीने वाढणार आहे। म्हणजे विणलेल्या कपडावरील कस्टम ड्युटी, म्हणून काय म्हटलं की भारतात बनवले जाणारे कपडे स्वस्त होतील, पण जे कपडे बाहेरून बनवतात ते मात्र वाढणार आहेत, त्याच्या किमती ज्या आहेत तर त्या वाढणार आहेत। तर या होत्या बजेटमधील काही वस्तू की ज्याच्या किमती भविष्यात काही स्वस्त होणार आहेत आणि काही किमती ज्या आहेत तर त्या वाढणार आहेत। तर या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।